नमस्कार, मी कमल. कमल किचन अँड DIYमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी आज आपल्याला कैरीचा ठेचा किंवा खरडा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. आता हे ठेचा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण फोडणी बनवणार आहोत. फोडणी आपल्याला गार करून या ठेच्यामध्ये घालायची असते. त्यासाठी आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. यामध्ये 2 पळी एवढं मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता हे तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला बारीक मोहरीचा वापर करायचा आहे. 1 चमचा एवढी मी बारीक मोहरी यामध्ये घातली आहे. मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे. बारीक मोहरीचा तडतडण्याचा आवाज फार कमी येतो. आता मोहरी छान तडतडू द्यायची आणि आपल्याला तेल पण छान तापत आलेलं असतं, त्यामुळे आपल्याला खूप तेल तापवण्याची गरज नसते. बारीक मोहरी असल्यामुळे या मोहरीचा तडतडण्याचा जो आवाज असतो तो फार येत नाही. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्येच बाकीचे इन्ग्रेडियंट आता आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. आता या फोडणीमध्ये मी अर्धा चमचा एवढा हिंग घालून घेणार आहे. हिंग छान फुलला म्हणजे आपले तेल छान तापलेलं आहे. यामध्येच मी 1 चमचा मेथी पावडर घालून घेते. मेथी पावडर घातल्यानंतर आणि हिंग घातल्यानंतर फोडणीमध्ये जो सुवास आहे तो छान दरवळतोय. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. चमच्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि या फोडणीमध्ये आणखी मी अर्धा चमचा एवढी हळद पावडर घालून घेणार आहे. आता सर्वच इन्ग्रेडियंट आपण फोडणीमध्ये घालून घेतले. आपली फोडणी गार करायला ठेवून देऊया साईडला आणि आपण कच्ची कैरीचे देठ काढून घ्यायचे आहेत. खरडा बनवण्यासाठी मी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता सुरीच्या साहाय्याने आपण याचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं आणि वरची जी साल आहे ती आपण काढून घ्यायची आहे. पूर्णच कैरी आपण अशा सोलून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. खूप असा वेळ लागत नाही ठेचा बनवायला. चवीला अप्रतिम असा हा ठेचा बनतो. जी आपली ठेच्याची ही परफेक्ट असं प्रमाण काही नाही आहे. आपण जास्तही बनवू शकतो किंवा आता मी 2 कैऱ्या घेतल्यात, तुम्ही याच्यापेक्षा जास्तही कैऱ्या घेऊ शकता. पूर्णच अशी आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे. याच्यामुळे थोडंसं कडवट होतो, त्यामुळे मी हे सोलून घेते आणि छान आपण ही कैरी किसून घ्यायची आहे. दोन्ही कैऱ्या आपल्याला अशाच साल काढून घ्यायच्या आहेत. एका कैरीची आपली साल काढून झाली आहे. आता दुसरीची सुद्धा मी अशीच काढून घेते. पूर्ण कैरीची साल काढून घ्यायची म्हणजे ठेचा आपला कडवट होणार नाही. खूप असा वेळ लागत नाही. पटकन रेसिपी आपली तयार होते आणि कैरीची साल काढायला सुद्धा खूप असा वेळ लागत नाही. आता या ठेच्यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट घालतो याची अशी परफेक्ट अशी कृती नाही आहे. आपण याचं कमी जास्त प्रमाण करू शकतो. दोन्ही कैऱ्यांची आता मी साल काढून घेतलेली आहे आणि आता मी हे किसणीने किसून घेते. किसायला सुद्धा फारसा असा वेळ लागत नाही. पटकन किसून होतो आंबा आपला. आता सीझन आहे त्यामुळे अशा कैरीचा ठेचा तुम्ही नक्कीच बनवून बघा. अशा प्रकारे मी आंबा पूर्णच किसून घेतलेला आहे. किसायला खूप वेळ लागत नाही, पटकन किसला जातो. जसं आपण लोणचं बनवतो त्यासाठी जो मसाला लागतो, जसं सोप, धणे पावडर किंवा मोहरी, मी जी मोहरी यामध्ये घातलेली आहे तीच मोहरी यूज करते. याची आपण पावडर तयार करून घ्यायची आणि ती आपण यामध्ये घालू शकतो. म्हणजे जसं कैरीचा लोणचं असतं सेम तशी टेस्ट याला खरड्याला येते. तुम्ही इथे हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. माझ्या दोन्ही कैऱ्या किसून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता.
दोन्ही कैऱ्या छान किसून घेतलेल्या आहेत मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखट ज्याप्रमाणे खाता त्यानुसार मिरचीचा वापर करा. मिरची अशी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे. आता मी इथं धने आणि सोप आणि मोहरी याचं हे बारीक मिश्रण करून घेतलं आहे. हे यामध्ये घातलेलं आहे कढीमध्ये. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मी 2 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण फोडणी घालून घेऊयात. जी आपण गार करून घेतलेली आहे फोडणी, जी आपण सर्वप्रथम बनवली होती. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याला अप्रतिम अशी चव येते. तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर हा खरडा खाऊ शकता. तोंडी लावण्यासाठी खूप छान असा पदार्थ हा तयार होतो. चवीला अप्रतिम आहे. थोडी उरवली आहे ठेच्याची फोडणी, ती आपण पूर्ण मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायची आहे. खूप छान लागते चवीला हा ठेचा. एकदा तुम्हीही बनवून बघा. खूप छान तयार होतो. तुम्ही तिखट खात असाल तर याप्रमाणे नक्की बनवा. आता जे राहिलेलं होतं थोडंसं मी ठेवलं होतं साईडला, जो मसाला बनवला होता तो यामध्ये पूर्णच घालून घेतला आहे. तोही मिक्स करून घेतला आहे मी यामध्ये. चव अप्रतिम लागते या ठेच्याला. हा ठेचा आपण साठवून ठेवू शकतो. एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा. छान टिकतो. सेम लोणच्याची टेस्ट या ठेच्याला येते. भाकरीबरोबर खायला, चपातीबरोबर खायला किंवा तोंडी लावायला खूप छान लागते. चटपटीत अशी कच्च्या कैरीच्या ठेच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्हीही बनवून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.